Hi guys, welcome to my YouTube channel, The Indian Constitution. तर आपण आज राज्यघटनेची निर्मिती यामध्ये संविधान सभेचे कामकाज, भारतीय स्वतंत्र कायद्यानुसार संविधान सभेत झालेले बदल याविषयी चर्चा करणार आहोत. आणि 9 डिसेंबर 1946 रोजी पहिली बैठक झाली. त्यानंतर 13 डिसेंबर 1946ला उद्दिष्टांचा ठराव जवाहरलाल नेहरूंनी पारित केला आणि 28 एप्रिल 1947ला ठराव मंजूर झाला आणि तो पण सर्वानुमते. ओके. सो भारतीय स्वतंत्र कायद्यानुसार बदल झाले. त्यामध्ये संविधान सभा एक सार्वभौम सभा संस्था म्हणून निर्माण केली. संविधान सभा स्वतंत्र कार्यामध्ये त्याचे 2 कार्य निर्माण झाले. स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करणे आणि देशासाठी सर्वसाधारण कायदे तयार करणे. आता ज्यावेळी घटना निर्मिती समितीची बैठक होती त्याचे अध्यक्ष असायचे राजेंद्र प्रसाद, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि ज्यावेळी विधिमंडळ समितीची बैठक असेल त्यावेळी जी.व्ही. मावळकर त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून काम पाहायचे. सो आज आपण संविधान सभेची 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवसामध्ये एकूण 11 सत्रे झाली. घटनेच्या रचनाकारांनी एकूण 60 देशांचा घटनेचा अभ्यास केला त्या ठिकाणी आणि संविधान सभेच्या मसुद्यावर विचारविमर्श करण्यासाठी एकूण 114 दिवसांचा कालावधी घेतला. सो 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेची अंतिम बैठक संपन्न झाली. ओके. संविधान सभेच्या मित्रांनो, संविधान सभेच्या काही अत्यंत महत्त्वाच्या म्हणजेच मेजर कमिटीज होत्या, ज्या की ड्राफ्टिंग कमिटी असो, सुकाणू समिती असो, तर त्याविषयी आपण चर्चा करणारच आहोत. सर्वप्रथम संविधान सभेच्या प्रमुख समित्या एकूण 8 होत्या. त्यामध्ये केंद्रीय अधिकार समिती जवाहरलाल नेहरू, केंद्रीय घटना समिती जवाहरलाल नेहरू, प्रांतीय घटना समिती सरदार पटेल आणि अत्यंत महत्त्वाची आणि एकदम संविधान निर्मितीमध्ये अत्यंत मोलाचा वाटा असणारी अशी कमिटी म्हणजेच ड्राफ्टिंग कमिटी, म्हणजेच भारतीय घटनेचा टोटल ढाचा ज्या समितीने लिहिला अशी मसुदा समिती. आणि त्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. त्यानंतर कामकाज नियम समिती आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्या ठिकाणी अध्यक्ष होते. राज्य समिती म्हणजे राज्यांची वाटाघाटी, त्या ठिकाणी अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. आणि सुकाणू समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ठीक आहे. आता मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक सल्लागार समिती होती, त्याचे अध्यक्ष होते सरदार पटेल. पण त्या समितीच्या काही उपसमित्या होत्या. मूलभूत हक्क उपसमिती जे.बी. कृपलानी त्या ठिकाणी अध्यक्ष होते. अल्पसंख्याक उपसमिती एस.सी. मुखर्जी. आणि उत्तर पूर्व सीमावर्ती आणि आदिवासी क्षेत्रे त्याची उपसमिती होती, त्या ठिकाणी ते अध्यक्ष होते गोपीनाथ बारडोले. म्हणजेच ओव्हरऑल आपण मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन राज्यघटनेची निर्मितीमध्ये आपण आज अत्यंत महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी चर्चा केलेली आहे. आणि पुढील भागामध्ये आपण ड्राफ्टिंग कमिटी, अत्यंत महत्त्वाची मसुदा समिती, त्या समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इंटरनल बॉडी त्याविषयी चर्चा करणार आहोत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.